नमस्कार. अर्ध्यापेक्षा गारगाव झाले काय पुन्हा एकदा नमस्कार. व्हेरी गुड. गुड न्यूज आहे. न्यूज आवाज दिला आणि गुड न्यूज ऐकायची पक्का पक्का. गुड न्यूज ही आहे की प्रोग्राम शेवटच्या टप्प्यात. हॅलो. कारण आता माझ्यानंतर आजच्या प्रोग्रामचे फीडबॅक त्यांनी आज अनुभव भेट दिलाय. त्यांना आपण ऐकणार ते प्रोग्राम येत होता. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही मित्रांनो. सगळ्यात पहिले तर आजच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही लोक तुमच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा वेळ घालून आला त्यासाठी मनापासून तुमच्या सगळ्या लोकांचे धन्यवाद व्यक्त करतो. जोरदार क्लॅपिंग कारण मी कसं कसं विचार करत होतो नेमकं बोलू काय. आणि एवढे सुंदर लोक जेव्हा सुंदर पद्धतीने बोलत होते तेव्हा मला जे बोलायचं होतं ते दिवसाला दिसत चालू आणि म्हणून कुठून सुरुवात करावी. आणि म्हणून एक गोष्ट मला आठवली की मालेगाव मध्ये आजच्या आय थिंक 4-5 वर्ष अगोदर मी आलो होतो आणि तेव्हा सुरुवात केली या कोविडची. आणि मॅडम नेहमी आपण बोलत होतो तेव्हा सुरुवात होती. आणि आज 4-5 वर्षानंतर हे विस्तीर्ण रूप जेव्हा बघतोय तेव्हा खूप छान वाटतं. आणि अभिनंदन करावं असं वाटतं त्या लोकांचं की ज्यांनी शून्यातून मालेगावच्या शहरामध्ये एक विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. जोरदार क्लॅपिंग त्यांच्याकडे झाल्या पाहिजे. या पूर्ण प्रोग्रामचे ऑर्गनायझर आणि या पूर्ण मालेगाव टीमचे आधारस्तंभ नन अदर दॅन CTC प्लस MTC प्लस एमरल्ड प्लस 2ID सेलिंग ऍक्टिव्हा मिसेस ज्योती सदाशिव मॅडमसाठी कारण बोलणं फार सोपं असतं मित्रांनो. एखादं बॉटल उभं करताना काय त्रास होतो हा त्यांनाच माहिती आहे. आणि म्हणून दुसरं अभिनंदन करते की मालेगावच्या टीमचं की आज छोटस पॉकेट आहे. जेमतेम बॅनरवरती 10-15 ईगल टायगर्स आहे. एक 5-6 TC आहे. एक 2 ADC आहे. एक VTC आहे. एक JTC आहे. पण आज थोडासा हॉल भरण्याचं सामर्थ्य त्यांनी दाखवलं. तो खरोखर एक बार पूरे मालेगाव टीम के लिए दिल से तालियां अपनी करी. आणि मनापासून धन्यवाद. आज सरांनी वेळ दिला. त्यांचा वेळ अनमोल आहे, मिळत नाही. आज संभाजीनगर पासून ते आपल्यापर्यंत पोहोचले. आपल्या सगळ्यांचे महागुरु प्रोफेसर माणिकजी जाधव सर आणि खास नांदेडवरून आपल्यापर्यंत जे पोहोचले मित्रांनो ज्यांचा एक व्यक्ती पण या हॉलमध्ये बसलेला नाही पण आज नांदेडवरून आपल्या मालेगावच्या लोकांशी बोलण्यासाठी ती व्यक्ती तिथून जर काही आली असेल तर मला असं वाटतं मालेगावच्या वतीनं सरासरी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो मी 2 मिनिटं बोलणार. माझा छोटासा परिचय प्राध्यापक निलेश जोशी. बेसिकली मी अकोला जिल्ह्यातला आहे. हिवरखेडी नावाचं छोटस गाव आहे आणि सध्या राहायला मी अकोल्याला होत आहे. पण आजच्या 10-12 वर्ष अगोदर जी कन्सेप्ट माझ्या लाईफ मध्ये आली जसं आज तुम्हाला कोणतरी आठवत असलं तो व्यक्ती तुमच्या ओळखीचा आहे, परिचयाचा आहे, मित्र आहे, नातेवाईक आहे आणि त्याने तुम्हाला हॉलमध्ये बोलावलं. तुम्ही लकी आहे एका चांगल्या हॉलमध्ये एक प्रोफेशनल प्लॅनर प्रोफेशनल होस्टरच्या माध्यमातून हे सगळं तुम्ही समजून घेताय. मी तुमच्यासारखा भाग्यवान नव्हतो. वरच्या 12.5 वर्ष अगोदर ज्या व्यक्तीने कन्सेप्ट मला दाखवली त्या व्यक्तीची माझी ओळख नव्हती, परिचय नव्हता. एका चहाच्या टपरीवर त्यांची माझी ओळख झाली, परिचय झाला आणि कन्सेप्ट त्यांनी माझ्या लाईफ मध्ये टाकली ज्यांच्यामुळे आज माझी पूर्ण लाईफ 360 डिग्री अँगलने पूर्ण ट्रान्सफॉर्म झाली. मित्रांनो काय झाली हे मी सांगणारच आहे. कशी झाली ते पण मी सांगणारच आहे. पण त्यांच्यामुळे झाली खरोखर मनापासून ते देवंदन आहे. पण माझ्या आयुष्यामध्ये देवापेक्षा कमी पण नाही. आज पूर्ण परिवाराचं आमचं जे रूप बदलून टाकलं असं जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांनी विदर्भच नव्हे, मराठवाडा नव्हे, खानदेश नव्हे, महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त नाव ज्यांचा चालतो मित्रांनो
मित्रांनो, एक नॉलेजेबल व्यक्तिमत्व माझे ग्रेट अँड स्पीक अप्लाई आज हजारो लोकांच्या लाईफ मध्ये ज्यांच्या माध्यमातून परिवर्तन झालं, माझ्यासारखे हजारो लोक ज्यांनी घडवण्याचं काम केलं, अभूतपूर्व नॉलेजचं भंडार ज्यांना म्हटलं, अशा आपल्या सगळ्यांची ग्रेट अप्लाई नन अदर कॅन डायमंड एक्झिक्युटिव्ह प्रोफेसर माणिक यादव सरांसाठी मित्रांनो, मार्केटमध्ये चर्चा करतात लोक महिला सक्षमीकरणाच्या. मार्केटमध्ये दुसरी चर्चा असते, पण महिला सक्षमीकरणाचं करायचं काम रीतसर कोणी करत असेल आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांना खंबीरपणे संकटाशी लढण्याचं काम जर कोणी शिकवत असेल तर ती एक मात्र इंडस्ट्री करते, तिचं नाव आहे डायरेक्टली इंडस्ट्री. आज 12 वर्षांपूर्वी बिझनेस मध्ये आलो. या बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर एका कॉलेजला एक प्राध्यापक म्हणून मी 10 वर्ष शिकवण्याचं काम केलं. कॉमर्स फॅकल्टीला ग्रॅज्युएशनला शिकवण्याचं काम केलं आणि असंच हा बिझनेस ऍक्सेप्ट केला. सहज करून बघू म्हणून केला होता. या बिझनेस मध्ये करिअर म्हणून उतरण्याचा कुठलाही विचार नव्हता, कुठलाही मानस नव्हता. पण असं म्हणतात ना, जसजशा लाईफ मध्ये घटना घडतात तस तसं माणूस परिवर्तित होत जातो. अशा घटना घडत गेल्या, संकट येत गेले आणि मी परिवर्तित होत गेलो. मित्रांनो, मी आलो होतो बिझनेस मध्ये एक सामान्य व्यक्ती म्हणून आलो होतो. सामान्य उद्दिष्टांसाठी आलो होतो. एक 2-4-5 हजार रुपये महिन्यात कमवण्यासाठी आलो होतो. मी प्रामाणिकपणे सांगतो, जसं आज सुरक्षित सरांनी सांगितलं, आठवड्याचे इन्कम 2,10,000 या इंडस्ट्रीमध्ये मिळतं, लाखो रुपये इन्कम मिळतं. खरंच सांगतो, मी लाखो रुपये कमवण्यासाठी या बिझनेस मध्ये आलो नव्हतो. मी आलो होतो आपलं काम करता करता 10-15-20 हजार रुपये जर का आपल्या घरामध्ये आले तर आपल्या घरचा किराण्याचा खर्च निघून जातो, मुलांना एज्युकेशनचा खर्च निघून जातो. एवढ्यासाठी मी या बिझनेस मध्ये आलो होतो. पण जेव्हा आता मी मागे वळून बघतो तर काय मित्रांनो, या बिझनेस मध्ये आलो होतो 2-4-5 हजार रुपये कमवण्यासाठी. सुरुवात जेव्हा केली, सुरुवातीच्या अनेक लोकांनी मला नावं ठेवले, नाही बोलले, पण त्रास सहन केला. आज मागे वळून बघतो तर काय, या बिझनेस मध्ये जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खामगाव मध्ये एका 6 गाड्याच्या रूममध्ये राहायला होतो मित्रांनो. भाड्याच्या रूममध्ये 1,000 रुपये रूमचं भाडं होतं आणि डिस्कवर गाडी घेऊन मी आलो होतो. त्या गाडीवर पण बेरार फायनान्सचं कर्ज होतं. पण या बिझनेसची ताकद बघा, समजणे वाला को इशारा काफी आहे. तर मला माहिती आहे या प्रोग्राम मध्ये असे पण काही लोक बसले असतील ज्यांना नुसता टाइमपास वाटेल, कारण हरकत पण नाही. माझं नेहमी म्हणणं असते, जेवढे लोक बिझनेस बघायला येतात सगळ्या लोकांनी बिझनेस कधीच करू नये. कारण सगळ्यांनी जर का बिझनेस केला तर सगळे लोक करोडपती बनतील आणि सगळे लोक जर का करोडपती बनले तर मोठा प्रॉब्लेम येईल भारतामधला. तो प्रॉब्लेम कोणता होईल, जर एखाद्याला ड्रायव्हर पाहिजे गाडीवर तर भेटणार नाही. हॅलो, भाजीपाला विकायचा आहे तर विकायचा कोणी? हॅलो, आमचे सूट आहे, प्रेस करावे लागतात तर लॉन्ड्री करायला कोणतरी व्यक्ती पाहिजे, बूट पॉलिश करायला कोणतरी पाहिजे, नाही का? सगळ्यांनी करू नये बिझनेस, सगळ्यांनी करोडपती बनवू नये. ज्याच्या लाईफ मध्ये पैसा आहे, ज्याच्या लाईफ मध्ये लक्ष्मी आहे, ज्याचं फ्युचर ब्राईट आहे, 100% त्याचा माइंड आजच्यासारखी म्हणजे ओपन राहील. मित्रांनो, मी आलो होतो 2-4-5 हजार रुपये कमवण्यासाठी. एका डिस्कोवर गाडी होती, सुरुवात केली. सुरुवातीला 1.5 वर्ष डिस्कोवर गाडीने बिझनेस केला. 1.5 वर्षानंतर लाईफ मध्ये पहिली कार घेतली, इंडिका बिस्टा सेकंड हँड कार. त्या गाडीला चालवलं. लाईफ मध्ये दुसरी कार 3 वर्षानंतर घेतली, 14.5 लाख रुपयाची क्रेटा कार. त्या गाडीला चालवलं आणि आज सांगताना आनंद वाटतो की 4-5 वर्ष अगोदर मालेगाव मध्ये आलो होतो 14.5 लाख रुपयांच्या गाडीमध्ये आणि आज मालेगाव मध्ये या प्रोग्राम मध्ये आलो आहे. मित्रांनो, हॉलच्या बाहेर महाराष्ट्रातला नाही, इंडियातच नाही तर वर्ल्ड मधला जो नंबर 1 ब्रँड बनवला जातं, जो सेलिब्रिटी लोकांकडे असतं, अरबपती लोकांकडे असतं, करोडपती लोकांकडे असते, मोठ्या मोठ्या पॉलिटिशियन लोकांकडे जो ब्रँड असतो, ज्या ब्रँडचं नाव आहे मर्सिडीज बेंच कार. आज 70 लाख रुपयाची हॉलच्या गाडी, आज 70 लाखाची गाडी आहे. 1,000 रुपये रूमच्या किरायामध्ये राहतो मित्रांनो खामगावला. आज त्याच खामगावमध्ये, ज्या खामगावमध्ये 1,000 रुपये रूमच्या किरायाने राहत होतो, याच बुद्धीची ताकद आहे. ऑफलाईनचा आशीर्वाद आहे, ऑफलाईनचा आशीर्वाद आहे. त्याच खामगावमध्ये 2019 मध्ये लाईफ बनले. वडिलांच्या कमाईचं नाही, स्वतःच्या कमाईचं माय नाही, त्यांच्या इन्कम मधून 30 लाख रुपयाचं पहिलं घर घेतलं. 2022 मध्ये त्या घराला मी रिनोव्हेट केलं, बनवलं आणि आज त्या घराची किंमत मित्रांनो नियर अबाउट 1,10,00,000 रुपये. आज खामगावमध्ये माझं स्वतःचं घर आहे. पॉवर ऑफ माय लाईफस्टाईल ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. आणि रिसेंटली मुलीला ऍडमिशन घेतली ॲलनला, अकोल्याला 11वीला ऍडमिशन घेतली. ॲलनला नीट साठी ऍडमिशन घेतली आणि फक्त रूम शोधत होतो मी की मुलीला रूम करून कुठेतरी आपण ठेवूया. पण खरंच ना, मी म्हणतो ना, अपेक्षेपेक्षा जास्त अगर दिल से अगर माय लाइफ की तो दिल से माय लाइफ के आपको देती है.
सिर्फ दिल से करना पड़ता है. मी 12 वर्ष झाले मनापासून मायलेज करतो. माझ्या रगारगात मायलेज आहे, माझ्या नसानसामध्ये मायलेज आहे. माझं पोट जरी कापलं तर एक एक थेंब पडेल, त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये तुम्हाला मायलेज शिवाय काही सापडणार नाही. आणि म्हणून असं म्हणतात ना, देती है तो छप्पर फाड़ के देती है, अगर दिल से किया तो कुछ लोगों को मिलता कुछ नहीं है साला. क्यों नहीं मिलता? बहुत सारे लोग बोलते हैं सर मैं 5 साल कर चुका हूँ, 10 साल कर चुका हूँ. साला तू 10 साल किया है, 5 साल किया है, लेकिन 10 जगहों पे झक मार के तू आया है, इसलिए मेरे को कुछ नहीं मिला है. मैं 12 साल से लगातार दिन रात काम करता हूँ, लगातार लोगों से मिलता हूँ. और इसी की बदौलत दोस्तों, रिसेंटली आज के 3 महिने पहिला 3 महिने अगोदर मुलीला ऍडमिशन घेतली ॲलनला, आणि फक्त भाड्याची रूम म्हणून मुलीला ठेवण्यासाठी मी तिथे गेलो होतो. या बिझनेसची ताकद आहे मित्रांनो. अकोल्यातला सगळ्यात रिच एरिया आहे, क्लास एरिया आहे, क्रीम एरिया आहे. त्या क्रीम एरियामध्ये आज मुलींच्या एज्युकेशन साठी भाड्याची नाही, राहण्यासाठी 1.5 कोटीची प्रॉपर्टी परचेस केली. पॉवर ऑफ माय. 1.5 कोटीची प्रॉपर्टी आज 12 वर्षामध्ये जवळपास 1.25 कोटीचं घर खामगावमध्ये, 1.5 कोटीची प्रॉपर्टी अकोल्यामध्ये. काय पाहिजे? आज एकूण प्लॉट आहे, दोन्ही गाड्या कर्जमुक्त आहेत, 1 रुपया कर्ज नाही गाडीवरती. काय पाहिजे? आज 3-4-5 कोटी कमवून बसलाय. काय पाहिजे माझ्या लाईफमध्ये 12 वर्षामध्ये? आणि तरी ते 12 वर्षामध्ये मी सिरियसली बिझनेस केलाच नाही. केला नाही. बिझनेसची ताकद तर मला आजच्या 2 महिन्या अगोदर कळाली. कारण एक इन्सिडेंट घडला 1 मेला. हेल्थ इश्यू झाला मित्रांनो, आणि हेल्थ इश्यू मध्ये मला ऍडमिट केला गेला अकोल्यामध्ये. आणि डॉक्टरांनी सांगितलं, म्हणजे सर्जरी केली, आणि डॉक्टरांनी क्लिअर सांगितलं की तुम्ही किमान 3 महिने रेस्ट करा, त्याच्याशिवाय मला पर्याय नाही. मित्रांनो, डॉक्टरांनी 3 महिने रेस्ट करायला लावला. आज मला 2.5 महिने कंप्लीट झाले आहेत, पण 2च महिने रेस्ट केला मी, मोजून 2 महिने. मी 1 जुलैला फील्डवर निघालो, कारण मला माहिती आहे माय लाईफचे प्रोडक्ट मी घेतोय आणि मला ताकद त्यातून मिळतोय, त्यामुळे फील्डवर निघायला प्रॉब्लेम नाही. पण परिणाम काय झाला मित्रांनो, 2 महिने मी रेस्ट केला. जर का माझं दुकान असतं आणि 2 महिने जर का मी रेस्ट केला असता तर दुकानचं इन्कम मला मिळालं असतं का? आवाज याला बरं. मी चांगल्या क्लास 1च्या पोस्टला असतो, आणि मी जर का असं काही आजारी असतो किंवा रजेवर असतो तर मला पगार भेटला असता का? आवाज याला. पण माय लाईफची ताकद आहे मित्रांनो. का करावा बिझनेस? 2 महिने एक पण फिजिकल मीटिंग मध्ये नाही, एक पण झूम मीटिंग मध्ये नाही, एक पण कुठल्या लीडरला माझा कॉल नाही, साधा ग्रुपला SMS पण नाही, ना शुभेच्छाचा, ना कुठला, ना गुड मॉर्निंग नाही. पण पावर ऑफ माय लाइफस्टाइल मित्रांनो, अगर दिल से माय लाइफस्टाइल किया, इसलिए 2 महीने नो कॉल, नो मेसेज, नो फील्ड वर्क, पण तरीही प्रत्येक बुधवारला माझ्या अकाउंटला माय लाईफने पैसे पाठवले. पॉवर दर बुधवारला. आणि मला एक गोष्ट समजली, सरांचं जे वाक्य होतं, मला त्या गोष्टीचं महत्व उशिरा कळालं. सर बोलत होते, ये धंधा स्टार्ट में पैसे के लिए मत करो, अगर ये धंधा स्टार्ट में पैसों के लिए करेंगे तो शायद ही पैसा आपको मिलेगा. ये धंदा सुरुवातीला तुम्ही लोकांना घडवण्यासाठी करा, लोकांना उभं करण्यासाठी करा. सुरुवातीचे वर्ष तुम्ही टीम घडवा, टीम उभी करा, टीमला सांभाळा. एक काळ असा येईल की भविष्यात तुम्हाला टीम सांभाळण्याची गरज नाही, लीडर सांभाळण्याची गरज नाही. टीम तुम्हाला सांभाळेल आणि लीडर तुम्हाला सांभाळतील. आणि त्याचा प्रत्येक 2 महिन्यामध्ये मी घेतला. 12 वर्ष मी टीम सांभाळली, पण गेल्या 2 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये मी टीमला सांभाळलं नाही, पण टीमनी नुसतं मला सांभाळलं नाही मित्रांनो. मला माझ्या संपूर्ण परिवाराला, माझं पूर्ण एज्युकेशन, लॉन्च एज्युकेशन, सगळा खर्च हा टीमच्या मेहनतीमुळे, ज्या टीमला मी सांभाळलं 2 महिन्यामध्ये, त्या टीमनी आमच्या पूर्ण परिवाराला सांभाळलं. ही ताकद आहे माय. नातेवाईक आले, फक्त भेटून गेले, एकाने एक शब्दाने नाही विचारलं की सर तुम्हाला काही गरज आहे का पैशाची. यायचे, फक्त बोलायचे, तब्येतीची काळजी घ्या बोलायचे. पण एक पण व्यक्तीने बोलला की काही खर्च लागला का, आता तू फील्डवर जाणार नाही, मग तुझं काम बंद आहे, तुझं इन्कम येणार नाही, आम्ही तुला काही मदत करू का? कारण ते फक्त नावापुरते असतात, रक्तातले नाते कामाचे नाही. मित्रांनो, माय लाईफ दिल से करो. आज मालेगाव साठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही इथून काय घेऊन जाणार मला माहिती नाही, पण गॅरंटीनं सांगतो, जर का तुम्ही मागच्या जन्मामध्ये पुण्य केलं असेल
या जन्मामध्ये तुमच्या आई वडिलांचं पुण्य असेल, तुमच्या मुलांचं पुण्य असेल, तर डेफिनेटली गॅरंटी सांगतो माय लाईफ तुमच्या लाईफ मध्ये येणार आणि परिवर्तन करून जाणार. पण जर का थोडस जरी पाप आडवा आलं तर मी गॅरंटी सांगतो एक छोटी सोच आपको यहाँ से बायपास कर सकती है. पण ती सोच हीच आहे, ती एकच येईल यांचं झालं आपलं नाही होऊ शकत असा छोटासा विचार डोक्यात येईल आणि एक चांगली कन्सेप्ट तुमच्या लाईफ मधून जाऊ शकते. का बिझनेस करायला तयार आहात? आवाज द्या. फैमिली के लिए बिजनेस करने के लिए रेडी है? मैसेज घ्या मित्रांनो, कारण मी जास्त बोलणार नाही, कारण मला पण आज माझ्या महागुरूंना ऐकायचं आहे. आज दत्ता सरांना मी अनेक वर्षानंतर आज ऐकतोय आणि सरांना पण आज बरेच दिवसानंतर मी ऐकतोय. माझी विनंती आहे, त्याला लाईफ बदलायची आहे. लाईफ बदलायची आहे, आवाज द्या. लाईफ बदलायची आहे, लाईफ मध्ये परिवर्तन करायचं आहे. तर एकच विनंती करतो, जर परिवारावरती प्रेम असेल आणि परिवाराचं चांगलं झालं पाहिजे असं वाटत असेल तर एक काम करा, सरांना शेवटच्या व्यक्तीला ऐकल्याशिवाय हॉलच्या बाहेर जायचं नाही, मोबाईलला हात लावायचा नाही. कमिटमेंट करता? कमिटमेंट करता? इथेच थांबतो. वन्स अगेन सदाशिव मॅडम आणि ऑल मालेगाव टीम या सर्वांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. विश यू ऑल द बेस्ट. जय माय लाईफ अँड फक्त माय लाईफ. थँक्यू.